पुस्तकात नाही आहे. ॲक्युपंक्चरच्या पुस्तकात हा पॉईंट नाही आहे. हा पॉईंट मी शोधलेला आहे. म्हणून मी ह्याला नावसुद्धा दिलं आहे डॉक्टर जय दीक्षित पॉईंट. आणि ह्या पॉईंटला लावल्यानंतर शुगर कमी होते, नॉर्मल होते. आता हा पॉईंट लावायचा तो एक्झॅक्टली तिथंच लावला पाहिजे. आता तुम्ही इतके लोक आहे, इतके लोक आहेत, कोणाचा एकाचाही कान एकसारखा राहतो. पुतीन 5 पुतीन आहेत, 5. त्याला कसं ओळखलं अमेरिकेने? कानावरून ओळखलं की हे डुप्लिकेट आहे हा म्हणून. सांगायचं तात्पर्य काय? एका माणसाचा कान दुसऱ्या माणसाच्या कानामध्ये फरक असतो. माझं सांगायचं तात्पर्य काय? का म्हणून कोणाचा कान लंबा असतो, कोणाचा कान शॉर्ट असतो, कोणाचा कान असा ब्रॉड असतो, कोणाचा एवढूसा असतो. कानाच्या साईजप्रमाणे हा पॉईंट बदलतो आणि त्याच्यामध्ये शोधावं लागतं. हे स्किल आहे, हे स्किल आहे म्हणून माझी फीस जास्त आहे. लक्षात. हे कोणाचे ऑर्डनरी ॲक्युपंक्चरिस्ट का कोणाचंच काम नाही आहे. हो मॅडम, जरा 2 मिनिटं. हो, तर हा पॉईंट जर एक्झॅक्ट लागला, हा जर पॉईंट एक्झॅक्ट लागला तर मी पेशंटला काय सांगतो? मला स्वतःच्यासाठी मी पॉईंट बरोबर लावला की नाही, डॉक्टरलाही तर माहीत पाहिजे ना, म्हणजे मलाही तर माहीत पाहिजे की नाही, कारण माझ्या हातूनही चुकी होऊ शकते. तर समजा आज माझ्याकडे पेशंट 350 शुगर घेऊन आला आणि मी त्याची हे केली. मी पेशंटला सांगत असतो की 5 दिवसानंतर पुन्हा तुम्हाला शुगर टेस्ट करायची आणि मला रिपोर्टिंग करायचं आहे. आता 350ची शुगर समजा 300 झाली म्हणजे कमी झाली, ह्याचा अर्थ काय की माझा पॉईंट बरोबर लागला. आता 350ची शुगर समजा 400 झाली म्हणजे पॉईंट बरोबर लागला नाही, शुगर वाढण्याचा पॉईंट झाला. मग आम्ही त्याला काय सांगतो की तू 5 दिवसांनी ती सुई काढून टाकायची. सुई काढायला काही अक्कल लागत नाही, ते असे निघून जातं. सुई काढल्यानंतर मग आम्ही जेव्हा पेशंट येतो ना त्याला मग पुन्हा यायच्या 1 दिवस आधी शुगर टेस्ट करून आम्ही बोलावतो. तर त्याची जी 350ची 400 झालेली असते शुगर, ती पण 300च्या खाली होऊन जाते. म्हणजे जरी तो चुकीचा पॉईंट लागला आणि पेशंटनी माझं ऐकलं तरी त्याची शुगर कमी होते. पण जर का त्यांनी 5 दिवसांनी काढलं नाही तर शुगर 450 पण होऊन जाते. यासाठी तुम्हाला संपर्क कुठे करायचा? संपर्क माझ्या फोनवर करायचा. नंबर पॉईंट म्हणतात त्याला 30 नंबर. आम्ही इथे नाकाच्या खाली असं सुई लावतो. कसाही पेशंट बेशुद्ध असला किंवा फिटमध्ये बेशुद्ध असला तरी तो शुद्धीवर येऊन जातो. मी त्याला शुद्धीवर आणलं. शुद्धीवर आणलं आणि विचारलं, गजानन साहेब तुम्हाला काय झालं? 3 महिन्यापासून तर तुम्ही आरामात. मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर साहेब माझी शुगर डाऊन झाली असेल. तोपर्यंत मला माहीत नाही की ह्या पेशंटला शुगर आहे, मला माहीतच नाही. मग असं खूप भीड असते माझ्याकडे. मी त्याला काय म्हटलं, तुम्ही काय इन्सुलिन घेता का? म्हटलं हो. तुमची शुगर डाऊन होते. मला काही जास्त नॉलेजमध्ये एवढा डीप अभ्यास नव्हता डायबिटीस. मी म्हटलं सगळं तुम्ही इन्सुलिन जे आहे ना ते बंद करून टाका. एवढं बोलून मी दुसऱ्या पेशंटकडे चाललो गेलो. त्यांचा माझ्यावर इतका विश्वास, त्या पुन्हा 2-3 महिन्यांनी पुन्हा तो बेशुद्ध झाला. मग मी पुन्हा त्याला शुद्धीवर आणलं. पुन्हा विचारलं काय झालं रे बाबा, का आता काय झालं का असं? अहो डॉक्टर साहेब म्हणे मी तुम्ही म्हटलं ना म्हणे इन्सुलिन बंद करून टाका, तर मी इन्सुलिन बंद केलं म्हणे, तरी माझी शुगर डाऊन होऊन राहिली. मग माझ्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट जळला की असा कोणता तरी पॉईंट मी अजाणतेपणे राहतो आहे की ज्याच्यामुळे ह्याची शुगर कंट्रोलमध्ये येते. आता त्याला मी लावत होतो 36 सुया, पायाला, हाताला, कानाला, एका कानाला 4, दुसऱ्या कानाला, म्हणजे जे हे आहे की नाही पूर्ण हे स्पायनल कॉर्ड जे आहे ह्याच्या सुया पण आहे त्याचं. आता ते मला शोधायचं कसं? त्या दिवसाचा दिवस म्हटलं आता आपण जे लोक करू शकत नाही, डायबिटीस चांगलं करू, सगळं बंद करून टाकू, दवाखाना बंद करून टाकू. आणि मग मी हे संशोधनाला लागलो. एक सुई विड्रॉल करता करता 2 ह्या हाताला, 2 ह्या हाताला, 2 ह्या हाताला, असं करता करता चाललंच. चालता चालता आता हे कोविड आलं ना, त्या कोविडच्या आधी मी कोविडमध्ये खूप सिरियस झालो होतो. त्याच्या आधी मी 2 सुया लावायचं कानाला. एक फास्टिंग शुगर कमी करायची आणि एक जेवल्यानंतरची शुगर कमी करायची. 2 सुया लावायच्या. सोन्याच्या पण लावायच्या, तो 2 लावायच्या. पण त्याच्यानंतर महासाहेबांची कृपा, ठाकूरांची कृपा, मी जिवंत राहिलो. सिरियसच झालो होतो. 8 दिवस ICU मध्ये होतो. आणि नंतर आल्यानंतर मग म्हटलं काहीतरी
अजून संशोधन करायचं राहिलं असेल मग पुन्हा संशोधन घेतलं. 2 सुया कशाला? का नाही एकच सुईने आपण डायबिटीस चांगला करू शकतो. मग ते 2 सुया सोडून आता फक्त मी एकच सुई लावतो आणि एक सुई लावून सी पेप्टाईड वाढतं. माझे पेशंट चांगले होतात, झालेले आहेत आणि आता किती होतील माहीत नाही. तर मॅडम ह्याच्या आता तुम्ही मोबाईल पाहताय, कानाचा तुमचा ॲड्रेस देतो नाही, कारण कानामध्ये 365 पॉईंट आहेत. शरीराचा एकही अंग असा नाही ज्याचा पॉईंट इथे नाही. थायरॉईडचा पॉईंट आहे, डोळ्याचा पॉईंट आहे, ज्या बिमाऱ्या चांगल्या होत नसतील, इम्यून पॉवर वाढवायचा पॉईंट आहे, अस्थमा चांगला व्हायचा पॉईंट आहे. पण मी आता फक्त स्पेशालिटी फक्त डायबिटीस करतो आणि बऱ्याचशा माझ्या डायबिटीसच्या पेशंटला थायरॉईड होतं. थायरॉईडसुद्धा आयुष्यभर चांगलं होत नाही. मग मला थायरॉईडवर संशोधन करावं लागेल आणि मग मी थायरॉईड करतो आता, थायरॉईड आणि डायबिटीस. आणि बऱ्याचशा पेशंटला हां हां किती लोकांना अरे बापरे बापरे बापरे, कमीत कमी 50,000. 25 सांगणार ना. मी डॉक्टर झालो 24व्या वर्षी आणि हे संशोधन सुरू केलं 27व्या वर्षी वयाच्या, आणि आज माझं वय 75 आहे. ह्या 5 मेला मी 75 वर्षाचं होईल. आता तुम्ही कॅल्क्युलेट करा किती वर्ष. आणि संशोधन जे असते ते कधीच संपत नाही. सगळं बंद होतं, सगळं बंद होतं. औषधी बंद होतं, गोळ्याही बंद होतं आणि गोड खाऊन पण शुगर नॉर्मल राहते. त्याचा तर अर्थ क्युअर आहे. किती दिवसांमध्ये बंद होतं? प्रत्येक पेशंट आहे. कोणा पेशंटचा 6 महिन्यामध्ये पॅन्क्रियास ॲक्टिवेट होऊन सी पेप्टाईड होतं, कोणा पेशंटचं 12 महिन्यामध्ये होतं, कोणा पेशंटचं 3 महिन्यात येऊन जातं. ते सी पेप्टाईडच्या टेस्टवर अवलंबून आहे. हां महाग सांगितलं मी, महाग डॉक्टर आहे. सोन्याचे चार्जेस 1,25,000. आता ह्यांना ह्या मॅडमला 1 लाखाची सुई आहे ती कायमस्वरूपी ठेवायची का? कायमस्वरूपी. आणि आता 1,25,000 केले. आलं लक्षात? आणि तुम्ही मला सुरुवात केव्हापासून केली होती? 50 रुपयापासून. किती? 50 रुपयापासून. कारण लोकांनी मला कान वापरायला दिला तेच माझ्यावर उपकार झाले. संशोधन करायला कान दिला तेच माझ्यावर उपकार झाले. आज पण आजही जे मोलकरणी आहेत किंवा जो ॲटो रिक्षावाला आहे, जे गरीब आहेत, त्यांच्याकडून मी पैसे घेत नाही. आणि जो पैसेवाला आहे, जो पैसे देऊ त्याला 1 रुपया सोडत. पुढच्या पिढीला शिकवता काय? कुणाला शिकवतात? सध्या माझ्या मुलाला आणि सुनेला शिकवलं आहे. सध्या त्यांचं चालू आहे, पण अजून परफेक्शन यायचं. महाराष्ट्रापुरतच सीमित राहील ना जर फक्त तुम्ही 2च लोकांना शिकवलं? बाहेर इतरही लोकांना डायबिटीस, कारण महाराष्ट्र आपला 1 नंबरला आहे. इतर लोकांना आता त्याचा माझी योजना अशी आहे, माझं अपॉइंटमेंट आता ह्या इलेक्शननंतर मोदींशी फिट होणार आहे. आपल्या मोदीजींशी माझं अपॉइंटमेंट फिट होणार आहे. तेव्हा मी त्यांना एक प्रोजेक्ट देणार आहे. माझा मी सांगतो काय करायचं. त्यांना मी सांगणार आहे की जेवढे तुमचे गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत त्यांना मी 6 महिन्याचं ट्रेनिंग देईन आणि त्यांना शिकवीन की हा पॉईंट कसा लावायचा, कसा काय करायचा. आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये 1 डॉक्टर तयार झाला पाहिजे. तर भारतापासून इरॅडिकेट होईल, नाही तर नाही होणार. सक्सेस रेशो किती आहे? हां, सक्सेस रेशो किती आहे माझा? सुईचा 90% आहे. 90%? टाईप 2 मध्ये 10% म्हणजे फेल जाऊ शकतो. हो, डॉक्टर 100 ऑपरेशन करतो म्हणजे 100चे 100 ऑपरेशन सक्सेस नाही होत. हो, संशोधन आहे ना. तर संशोधन पहिले एकही नव्हता होत ना. आता 90% म्हणजे खूप रेट वाढला माझा. आता 90% म्हणजे खूप रेट वाढला. आणि हा रेट वाढला म्हणजे असं प्रश्न विचारला असं नाही, म्हणजे डॉक्युमेंटरी प्रूफ. डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणजे कसं, जसं मी आज दाखवून राहिलो, हा चिपेप्टाईड इतका, हा HbA1c इतका, याला म्हणतात संशोधन.